विषारी सर्पाच्या दंशात सर्पमित्राचा मृत्यू. साप पकडून जंगलात सोडताना घडली घटना. खामगाव तालुक्यातील जनुना येथील मंगेश कांबळेचा मृत्यू. खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जनुना गावातील शाळेमध्ये 9 मार्च रोजी दुपारी सर्प आढळून आल्याची घटना उघडकीस आली. यावेळी गावातील सर्पमित्र मंगेश कांबळे वय 33 यास सदर सर्प पकडण्यासाठी बोलाविण्यात आले. सर्पमित्र मंगेश कांबळे याने सदर सर्पाला रेस्क्यू करून एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टाकले. त्यानंतर तो सर्पाला जनुना शिवारातील जंगलामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेला असता जंगलात सापाला सोडताना अचानक सापाने त्याच्या हाताला दंश केला. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्याला तातडीने येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. सदर सर्प हा 6 ते 7 फुटाचा होता, तर तो अत्यंत विषारी कोब्रा नाग असल्याचे निदर्शनास आले. सदर सापासोबत स्टंटबाजी करत असताना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून बोलले जात आहे. मंगेश कांबळे यांच्या या दुर्दैवी निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून जनुना गावामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. महाभूमी डिजिटलसाठी खामगाववरून अनुप गवळी.